हे बघा किती मोठी कोळंबी पण भेटलेली आहे. हे बघा डायरेक्ट तिचे नांग किती लांब लांब आहेत. हाय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा आज आलेलो आहे माशांना गळ लावण्यासाठी. तर ती जागा होऊ शकते बघा इकडं. हे बघा इकडं आता गळ लावणार आहे असं पाण्याच्या कडेने. त्यांना जागा शोधतो इकडं. आणि बघा याच्यात आणलेले आहेत गळा लावणारे खेकडे, छोटे छोटे बारीक खेकडे आणलेले आहेत ते गळा लावायला. दाखवतो डायरेक्ट आता गळ लावताना. तर बघा इकडे काठी काढलेली आता. या काठ्या घेऊन पाण्यामध्ये बांधायच्या, अशा रवायच्या आणि त्यांना असे गळ बांधायचे. बघा याच्यामध्ये गळ आहेत आणि खेकडे पण याच्यात आणलेले पकडून. तर बघा अशा 3 काढलेले आहेत आणि हे माझे दाजी आहेत. तर दाजी अजून किती काठे लागतील आपल्याला? 2-3 लागतात. तर अजून 2-3 लागतील. तर बघू सगळे काठे काढून झाले का मग दाखवतो पुढं गळ लावताना. चला काठे पण काढून झालेत आता. आता दाजी गेले तिकडे लावायला काठे आतमध्ये. तर दाखवतो आहे पुढं. त्यांना दगड देतो पाण्यामध्ये ठोकायला काठी. अशी जोरात ठोकायला लागते, कारण मासा जर लागला तर मग मासा डायरेक्ट काठी ओढून घेतो, गळासाठी घेऊन जातो. त्यांना हे बघा आज आलो आहे मी इकडे पानशेत डॅमला. ते दाजींचं गाव आहे माझ्या, तर त्यांचं डॅम आहे. तर त्या डॅमला आलो आज गळ टाकायला. हे बघा तर बघा किती मोठा डॅम आहे. आणि पलीकडल्या साईडला पण एक मोठा कोपरा आहे तिकडं, पण तो दिसत नाही. आम्ही दुसऱ्या कोपऱ्याला आलो इकडच्या. तर बघा असे गोळ बांधलेले आहेत. हे बघा इथे खुटाण असते तिकडे आहे की डायरेक्ट. तर आता खेकडा बांधून दाखवतो. त्या खेकडे बांधले त्या गळाला. तर हे बघा असे खेकडे आहेत, ते बांधायचे असे. ते बघा त्याला गळ आहेत. हे बघा इकडे समोर गळ. हे गळामध्ये असं अडकवायचं ते आणि असं सोडून द्यायचं पाण्यात. तर चला पुढं पण दाखवतो का. अरे
तर बघू असे 50 गळ लावलेले आहेत. तर बघू आता किती खेकडे राहतात लावून. खेकडे कमी आणले भेटल्यात. जाऊ कसं पुढे. तर तो खोल पाणी आहे त्याच्यामुळे खालून नाही गेलो. आतमध्ये कोटाच्या आतमध्ये कपडे पण आहेत ना. तर बघा पानशेत डॅम किती मोठा आहे. कट रही हे बघा एवढे राहिलेले आहेत. झाले आता इकडे खेकडे पण लावून झाले आणि आता चाललो पलीकडे साईडला दोघंजण अजून आहेत तिकडे ते पण टाकते ते. तर मग आता दाखवतो त्यांचे पण. तर चला आता चाललो तिकडे त्यांच्या साईडला. बघा त्यांनी पण पुढे लावलेले आहेत. बघा त्यांच्याकडे जातो.
बघू त्यांचे झाल्या का लावून. इकडं आमच्या तर झाल्यात. तर ते बघा त्यांचं पण झालं लावून. ते पण आले आता समोर इकडे चालत चालत. पुढची झाली का तर झाले त्यांच्या पण एक कोपऱ्याला लावून. आम्ही पण लावले तिकडं. तर आता सकाळी डायरेक्ट दाखवतो मासे किती भेटतात त्यांना. तर चला आता डायरेक्ट सकाळी भेटू. हे बघा आता चाललो आहे मी आता तिकडं गळ बघायला. आणि गळ लावलेले आहेत पलीकड. ते बघा त्या कोपऱ्याला लावलेले सगळ्यांनी गळ. तिकडे चालले आता. तेव्हा त्या साईडने आलेलो आम्ही. आणि जाळी बघा कोपऱ्यातून अशी लावली होती बघा इकडे या कोपऱ्याला. जेव्हा ते पुट्टे दिसतात समोर. गळ बघून आलं काही जाळी बघायचे आहेत त्यांना मासे आहेत का नाही. चौघांनी गळ लावले तिकडं. तर दाखवत होता डायरेक्ट गळाला मासे लागले तुम्ही बघू. तर बरं त्यांची दावण लावलेली इथं गळांची. बघा समोर. बघू आता त्याला आहे का काय. खाली पटेल आहे. मासा गेलाय तोडून. एक गळ त्याच्यातला बघू आता. हे बघा इथला गेलेला आहे मासा. एकदम गळ तोडून गेलेला आहे. तर पुढे बघू. या गळांना तर नाही मासा लागला. इथला गेला एक मासा गळ तोडून डायरेक्ट. एवढं इथला पण एक तोडलेला आहे. तर बघू आता पुढच्या गळांना लागले तर. मासा गेला निसटून त्या गळाचा. तर त्या साईडने आलो आम्ही. आणि आता टुपा ठेवलं तिकडं. तर चाललोय पुढे तिकडं दुसरे गळ बघायला. तर इथं लावले होते आम्ही. त्याचे पण इथं मासा गेला निसटून बघितलं या गळाचा. आणि समोर पण एक गेला निसटून इथं. चला पुढं गेलं त्यांचे बघू आता. पुढे ज्यांनी लावलं त्या. एका जीप पुढं पण आहे एक. ते बघू आता तिकडे जाऊन. हे बघा किती मोठी कोळंबी पण भेटलेली आहे. हे बघा डायरेक्ट तिचे नांगुडे बघा किती लांब लांब आहेत. जाळायला लागली भेटली बघा ती. ते पण येतं एकदम. बघा कशा एकदम मोठ्या साईजचे.
तर बघा इथं दाजी आलेत पिशवी घेऊन, माझ्याजवळ पिशवी नव्हती तर तिला पिशवीमध्ये काढून घेतो. तर काढून झाली आपली. एवढा बघ मोठे मोठे तर पिशवीमध्ये टाकून घे. बघा कसे किती लांब नांगोड आहे तिचे. हात अडकला माझा.